स्पोर्टमॅन आहेत ते कपिंग थेरपी घेतात, त्याचा काय फायदा होतो? आता की त्या कपिंग करतात, निडलिंग करतात, कायरो केलेल्या हाडाचा आवाज काढतात, झालं ह्याला फिजिओथेरपी म्हणायचं. फिजिओथेरपी खूप व्हास्ट मोठा कन्सेप्ट आहे. फिजिओथेरपी आणि कुठल्या कुठल्या गोष्टीवरती करतो हे महत्त्वाचं आहे. आपण कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतो. प्रत्येक गोष्टीला फिजिओथेरपीची गरज आहे सध्या. फिजिओथेरपी म्हणजे काय, तुम्ही विदाऊट मेडिकेशन तुम्ही ट्रीटमेंट उपचार करू शकता. भारतामध्ये पहिल्यांदा मी स्वतः कोरोनावरती मॅट्रिक्स रिदम जर्मन थेरपी वापरली. नमस्कार, हेल्थ वाईट मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत सोलापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अमरजित गोडसे. तर आता त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आम्हाला तुमच्याबद्दल थोडी ओळख करून द्या. मी डॉक्टर अमरजित गोडसे. गेल्या 13-14 वर्षापासून मी पंढरपूरमध्ये कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतो. माझं शिक्षण पुण्यामधून BPT आणि MPT म्हणजे मास्टर डिप्लोमा इन स्पोर्ट्स मेडिसिन चेन्नईमधून झालं. MPT म्हणजे मास्टर ऑफ फिजिओथेरपी बेंगलोरमधून झालं. त्याच्यानंतर मी PhD स्पाईन केलं चेन्नईमधून आणि जर्मनी, स्पेन, स्वीडन इथून मी कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथीवरती फेलोशिप केलेलं आहे. आणि गेल्या 13-14 वर्षापासून मी पंढरपूरमध्ये कार्यरत आहे. स्वतःचं 10-12 वर्षापासून स्वतःचं क्लिनिक माझं फिजिओथेरपीचं आहे पंढरपूरमध्ये. सर, कोणकोणत्या दुखण्यावर फिजिओथेरपी करणं गरजेचं आहे? प्रत्येक गोष्टीला फिजिओथेरपीची गरज आहे सध्या. फिजिओथेरपी म्हणजे काय, तुम्ही विदाऊट मेडिकेशन तुम्ही ट्रीटमेंट उपचार करू शकता. पण सगळ्या कंडिशन्स तुम्हाला सगळ्या पॅथॉलॉजिकल असेल किंवा ऑर्थोपेडिक असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यावरती फिजिओथेरपी हा उपचार आहेच. एक उदाहरण सांगतो की कोरोना येऊन गेला. कोरोनामध्ये पूर्ण जग थांबलेलं होतं. अशा काळामध्ये आपण फिजिओथेरपी, चेस्ट फिजिओथेरपी खूप इम्पॉर्टंट होती पेशंटमध्ये. आणि तुमचा कफ बाहेर निघाला पाहिजे, तुमचं सॅच्युरेशन ऑक्सिजन इनटेक कॅपॅसिटी वाढली पाहिजे. ह्याच्यासाठी बरेच फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला चेस्ट फिजिओथेरपी, चेस्ट PTची रेकमेंड करत होते. त्यावेळेस माझ्याकडे जे हायटेक तंत्रज्ञान आहे जर्मनीचं मॅट्रिक्स रिदम जर्मन थेरपी म्हणून, त्याच्याद्वारे आपण भारतामध्ये पहिल्यांदा मी स्वतः कोरोनावरती मॅट्रिक्स रिदम जर्मन थेरपी वापरली. कारण का मला त्याच्यात जरा थोडासा त्याच्या अगोदर ही ट्रीटमेंट काही गोष्टीसाठी मी माझ्याकडले जे आहे ते अगोदर ICUला काम करत असताना मी न्यूरोलॉजिकल म्हणजे सर्जरी झाली असेल, न्यूरो सर्जरी वगैरे झाली असेल किंवा पेशंट वेंटी बायपॅपवर आहे, चेस्ट कंजेशन खूप आहे, त्यावेळेस मी ती मशिनरीज किंवा त्या टेक्निक्स त्याच्यावरती वापरल्या. त्याच्यातून मला रिझल्ट निघाले. निमोनायटिस वगैरे, चेस्ट कंजेशन, पूर्ण चेस्ट रिकामी झाली. मग त्याचाच आधार घेऊन ही मॅट्रिक्सचा कन्सेप्ट मी कोविडमध्ये यूज केला. आणि भारतात पहिल्यांदा मी केलं. माझ्याकडले व्हिडिओज काढले आणि ऑल भारतातल्या आमच्या मॅट्रिक्सच्या ग्रुपला मी पाठवले. तर ते मलाच बऱ्यातून ते जो 7-8-10 राज्यातून फोन आले की हाऊ टू यूज सर बेसिक त्याच्यावर मी व्हिडिओज काढून त्याच्यावरती ट्रीटमेंटचे डायरेक्ट पेशंटबरोबर व्हिडिओ कोरोनामध्ये आणि कसे वापरायचे हे फिजिओथेरपीसाठी मी पाठवलं. तर आमच्या डॉक्टर रँडॉल्फ सर आहेत, जे इन्व्हेंटर आहेत फिजिओथेरपी आपल्या मॅट्रिक्स रिदमचे, सरांनाही अचानक सडनली शॉक बसला की मी याचा इन्व्हेंटर आहे आणि माझी मशीन याच्यावरती काम करते कोविडवरती. त्यांना पहिला शॉक बसला की बाबा कोण याच्यावरती रिसर्च करते काय. सरांना माहीत झालं की आपण त्यावेळेस त्यांनी जर्मनीत बोलवून आपल्याला ऑनर केला त्याचा. तर त्याच्यावरती आपण बऱ्याच गोष्टी तिथून किती तुमचा सॅच्युरेशन स्कोअर आहे, काय आहे, त्यातल्या ऑक्सिजन कपॅसिटी लंगची कशी वाढवायची ह्याच्यावरती आपण काम केलं त्याच्यावरती. आणि त्यावेळेस लोकांमध्ये असं होतं की कोविडमध्ये 50-50-100 बेड ICUच्या पेशंटमध्ये कोणी जायला तयार नसायचं आणि कोणी टच करायला तयार नसायचं. अशा कंडिशनमध्ये आपण अर्धा तास त्याच्या छातीशी मशिनरीज वापरायची, चेस्ट PT द्यायची अर्धा तास. काय मला 2-3 वेळा कोविड होऊन गेला तरी पण आपण त्याच्यावरती काम केलं. म्हणजे फिजिओथेरपी कोविडमध्ये यूज केली तेव्हापासून फिजिओथेरपीचं खूप मार्केट वाढलं. तर बाकीच्या जनरल सांगितलं तर हा किस्सा सांगितला म्हणजे कशासाठी वापरता ह्याच्यासाठी. हे कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशनसाठी चेस्ट PT किंवा न्यूरोलॉजिकल कंडिशन त्याच्यावर बोलताना आपण न्यूरोलॉजिकल कंडिशन, स्ट्रोक असेल म्हणजे पॅरालिसिस, सेरेब्रल पाल्सी, बेल्स पाल्सी, पेडियाट्रिक कंडिशन किंवा गायनॅकमधल्या लो बॅक पेन असेल, प्रीनेटल पोस्टनेटलच्या काही असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी
गायनेकच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये बॅक पेन असतं, पोस्ट प्रेग्नन्सी पण बॅक पेन असतं, त्याच्यावरती देऊ शकतो आपण. आणि आता सध्या लोकांमध्ये सगळं आहे की फिजिओथेरपी करायची म्हणजे फक्त आर्थोच लोक बघतात बऱ्यापैकी, की तुमची कंबर दुखते, मान दुखते, पाठ दुखते आणि सोशल मीडियावर व्हिडिओज येतात, हे करताय ते करताय तुम्ही. काही जे नॉन डिग्री होल्डर्स आहेत, काय 4 जणांकडे शिकलं की त्या कपिंग करतात, निडलिंग करतात, कायरो केलेल्या हाडाचा आवाज काढतात, झालं ह्याला फिजिओथेरपी म्हणायचं. फिजिओथेरपी खूप व्हास्ट मोठा कन्सेप्ट आहे. फिजिओथेरपी कुठल्या कुठल्या गोष्टीवरती करतो हे महत्त्वाचं आहे आपण. तर फिजिओथेरपी प्रत्येक जनरल सर्जरीमध्ये आहे, मेडिसिनमध्ये आहे, तुम्हाला ऑर्थोपेडिक्समध्ये तर कंपल्सरीच आहे, ते मस्ट आहे, न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये मस्ट आहे, बाकी कार्डिओव्हॅस्क्युलरमध्ये आहे. फिजिओथेरपी आपण प्रत्येक गोष्टीला करू शकतो. सर ह्यामध्ये तुमची एक्सपर्टीज कोणत्या फिजिओथेरपीमध्ये? माझं जास्त मी PhD स्पाईन मणक्यावरती केलेली आहे, त्यामुळं माझा सध्याचा बेस्ट स्किल, बेस्ट हँड म्हणलं तर स्पाईनवरती आहे जास्त, स्पाईन आणि नी जॉईंटवरती. पण आता आपण बघतो की स्पाईन म्हणा म्हणजे मणक्याचे आणि गुडघ्याचे ऑपरेशन खूप साऱ्या लोकांना डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्हाला ते केले पाहिजे. अशा कोणत्या कंडिशनमध्ये त्यांनी ते ऑपरेशन केलं पाहिजे किंवा अशा कोणत्या कंडिशनमध्ये त्यांना ऑपरेशन करणं गरजेचं नाही, तिथे आपण फिजिओथेरपीद्वारे त्यांना रिकवर करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. माझ्याकडे आता बरेच लोकांचं डायरेक्ट व्हॉट्सअपला रोज 30-40 जणांचे मला मेसेज येतात की ही माझी कंडिशन आहे आणि मला त्याला काय करावं लागते सांगा, डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं. असं नाही होऊन जात की ऑनलाईन कन्सल्टिंग नाही करू शकत आपण. त्याच्यामध्ये ऑनलाईन कन्सल्टिंग करणं हे पैसे कमवायचा धंदा आहे. जर पेशंटला चांगला रिलीफच द्यायचा आहे किंवा चांगल्या गोष्टी द्यायच्या आहेत तर तुम्हाला पेशंटशी क्लिनिकलीच बघावं लागतं, म्हणजे त्याचे सिम्पटम बघावंच लागतात, त्या ताकद चेक करावं लागते, त्याचे काही सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट आहेत, बाकी त्या चेक करावंच लागतं. सर कोणत्या केसेसमध्ये मणक्याचं ऑपरेशन करणं गरजेचंच आहे व कोणत्या कंडिशनमध्ये फिजिओथेरपीने ते नीट होऊ शकतं? आता कंडिशन वाईज म्हणलं तर तुम्हाला मणक्याचं आजार काय हा बघितला पाहिजे. बरेच पेशंट मला रिपोर्ट पाठवतात की मला ऑपरेशन सांगितले, तुम्ही काय करू शकता ह्याच्यावरती किंवा ह्या रिपोर्टला काय लागते. मी पहिल्यांदा ऑपरेशन काय लागतं हे डायरेक्ट मी कोणालाच ऑनलाईन सांगत नाही. बरेच लोक मला ऑनलाईन मेसेज करतात, रोज 50 मेसेज येतात की ऑपरेशन लागतं का सांगा मग. तर ऑपरेशन लागतं हे कसं ठरवलं जातं की आपल्याला मणक्याचा आजार काय हा बघितला पाहिजे आणि पेशंट चेक केला पाहिजे पहिला आणि नंतर मग रिपोर्ट बघितला पाहिजे. पेशंटची पायाची ताकद कमी झाली असेल, खूप सिव्हिअर पेन आहे, सगळ्या गोळ्या खाऊन झाल्यात, सगळी फिजिओथेरपी करून झालेली आहे आणि नस किती आतमध्ये दबलेली आहे, गादी आतमध्ये किती सरकले, नस किती चॉकअप आहे, पायाची ताकद कमी होत चालली का, ह्याच्यावरती ऑपरेशन करायचं का नाही ते ठरवलं पाहिजे. माझ्याकडे बऱ्यापैकी सगळीकडे पेशंटला ऑपरेशन सांगितलं तरी पण माझ्याकडे रिझल्ट येतो, पण मी रूट कॉजवरती ट्रीटमेंट करतो. 10तले 8 पेशंट तरी मी बिना ऑपरेशनची नीट करतोच. दोन्हीला लागू शकतं कारण व्यक्ती तशा प्रकृती आहे, त्या प्रत्येकाची प्रकृती मला माझ्या ट्रीटमेंटला साथ देईल असं नाही आहे किंवा माझी ट्रीटमेंट सगळ्याला सूट होईल असं काही नाही. 10-20% तेवढा प्लस मायनस राहू शकतं तेवढा. सर ह्यासारखं सेम म्हणजे की गुडघ्यासाठी पण आपण कोणत्या कंडिशनमध्ये गुडघ्याचं ऑपरेशन केलं पाहिजे व कोणत्या कंडिशनमध्ये आपण फिजिओथेरपीने ते पूर्णपणे रिकवर करू शकतो? आता गुडघेदुखी आणि ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन तुम्ही काय आहे, गुडघेदुखीची कारणं समजून घेतली पाहिजे. ते गुडघेदुखी तुम्हाला म्हणजे म्हातार वयातली, वयस्कर ओल्ड एजमधली आहे की तुमचं लिगामेंट यंग एजमधली लिगामेंट इंजुरी आहे किंवा काय बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि ती कोणाला आहे. जास्त फिमेलमध्ये असेल तर त्यांचं डिजनरेशन जास्त होणार आहे, हाडातलं कॅल्शियम कमी झालं असते, कॅल्शिटोनिन नावाचा हार्मोन मेनोपॉज म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर तुम्हाला ते मेनोपॉज नंतर कॅल्शिटोनिनचा हार्मोन बंद होतो, त्याच्यामुळे आपोआप कॅल्शियमचं डिजनरेशन होतं किंवा कॅल्शियमचं डिपॉझिशन होतं आणि हाडाचं डिजनरेशन होतं. त्याच्यामुळं काय आहे की तुम्हाला कंडिशन कुठली आहे त्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. बाबा गुडघ्याची झीज किती झाली, गुडघ्याचं कारण शोधलं पाहिजे की त्याला सगळे पर्याय करून झाले तुमचे आणि त्याच्यानंतर खूपच हाडाची झीज आहे आणि पेन आहेत तर त्यावेळेस मी स्वतः सांगतो की बाबा तुम्हाला आता सगळे ऑप्शन स्टॉप आहे ते तुम्ही ऑपरेशन करू शकता. ऑपरेशन करायला पण पूर्ण त्यातलं मिनिस्कस खराब झालेलं असेल, गादी खुर्ची खराब झाली असेल, शॉकऑब्सर गुडघ्यातलं खराब झालं असेल तर तुम्ही ऑपरेशन करू शकता. नाहीतर जनरल ज्या गुडघेदुखी आहेत त्याला सगळ्यांना ऑपरेशन लागतं असं काही नाही आहे. खूप सारे पेशंट आहेत आपल्याकडे वयस्कर 70-80चे बिना ऑपरेशनचे झालेले आहेत. गुडघेदुखी ही 50 नंतर डिजनरेशन होतच असते, त्याच्यात कॉमन आहे ती गुडघेदुखी. मणक्याची दुखणी कॉमन आहेत, तुम्ही चालता बसता उठता कसं, गाडी कशी वापरता, चप्पल कशी वापरता ह्याच्यावर गुडघेदुखी आणि मानदुखी कंबरदुखी हे अवलंबून आहे.
त्याच्यामुळे आपण बिना ऑपरेशनचं खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण तुमची तीव्रता किती आहे आणि आपण ट्रीटमेंट किती चांगली प्रॉपर करतो आणि ते किती फॉलो करतोय डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यावर तुमचं ऑपरेशन टळत असते. हो सर, प्रेग्नेन्सीमध्ये व प्रेग्नेन्सी नंतर फिजिओथेरपी आपल्याला कशी मदत करते किंवा महिलांना कशी मदत करते? प्रेग्नन्सीच्या अगोदर बॅक पेन असतात बायकांमध्ये, खूप भीतीचं परिवारामध्ये भीतीचं वातावरण असतं की हालचाल करायची नाही, ह्या त्या गोष्टी हालचाल न केल्यामुळं आणि पुढच्या पोटाच्या प्रेग्नन्सीच्या बेबीच्या ओझ्यामुळं हे लॉर्डॉटिक म्हणजे पुढं पोट घेतलं जातं, तर त्याच्यामध्ये स्टिफनेस बॅकचा वाढत राहतो आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर जे स्नायू ताणले जातात आणि परत लूज पडले जातं, म्हणजे मसलचा टोन कमी होतो. त्यावेळेस ते पोस्ट डिलिव्हरी तुम्हाला एक्सरसाइज करणं मस्ट आहे, इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर जर तुम्ही करत नसाल तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप बॅक पेनला सामोरं जावं लागतं. आणि बायकांच्या 90% बायकांना वाटतं की मला कमरेतून भूल दिल्यामुळं मला झालं आहे. काही नाही, कमरेतून भूल दिलं हे तुमचा म्हणजे भ्रम आहे. तुम्ही त्या पोस्ट डिलिव्हरीनंतर किंवा सर्जरीनंतर काही झालं त्याच्यानंतर मसल टोन गेन करणं गरजेचं आहे, म्हणजे कमरेची ताकद वाढवणं खूप गरजेचं आहे. तुमचं सिझर होऊ द्या, नॉर्मल डिलिव्हरी होऊ द्या, तुमच्या कमरेमध्ये कमरेचं स्ट्रेच होऊन परत मसल लूज झालेला असतो, तर टोन वाढवणं गरजेचं आहे, मसल स्ट्रेंथ वाढवणं गरजेचं आहे, त्यांनी बॅक पेन कमी होऊन जातात. सर, आता अवेअरनेस वाढल्यामुळे आता महिलांना ह्या गोष्टी माहीत होत आहेत, पण आता जुन्या काळात काय काय महिलांना हा त्रास होत आहे आता, तर त्यासाठी काय केलं पाहिजे महिलांनी? त्याचं कारण पण शोधलं पाहिजे. काही बायकांमध्ये खूप कमी वयामध्ये 3-4, 4-4, 5-5 डिलिव्हरी झाली असते आणि खाणं पिणं नसतंय, त्यावेळेचं रहनसहन त्या घरातलं प्रपंच सगळ्यांनी खाऊन झाले की आपण खायचं, आपली स्वतःची काळजी घेत नसतात आणि वय वाढेल तसं हाडाची झीज वाढत झाले. तर बायकांनी हाडाचं आरोग्य कसं राहील चांगलं, कॅल्शियम कसं मिळेल तुम्हाला, मॅग्नेशियम कसं मिळेल, व्हिटॅमिन D3, B12 ह्या सगळ्या सप्लिमेंट किंवा ह्या खाण्यातून कशा वाढवल्या पाहिजे, व्यायाम त्याला दिला पाहिजे. व्यायामाची साथ असेल तरच तुम्ही त्या पेनला किंवा बॅक पेन किंवा नी जॉईंट पेन असेल त्याला बीट करू शकता, अनलेस तुम्ही हे दुखणं घेऊनच जाणार. हो सर, आता तुम्ही स्वीडन आणि लंडनमध्ये जाऊन नवीन फिजिओथेरपी टेक्नॉलॉजी तुम्ही शिकलेला आहात, तर त्या देशामध्ये आणि आपल्या भारतामध्ये तुम्हाला मेजरली काय डिफरन्स जाणवतो? मला डिफरन्स म्हणजे युरोप कंट्रीज जे आहेत आपल्यापेक्षा 10-20 वर्षांनी खूप अपग्रेडेड पुढचे आहेत. म्हणजे तिथं आता आपलं 2026 चालू आहे तर ते 2036-40 जगत आहेत. म्हणजे आपण 2026मध्ये आहे तर आपलं त्यांचं खूप म्हणजे हेल्थच्या बाबतीत असे कॉन्शियस आहेत, त्यांच्या सवयी चांगल्या आहेत, खाणंपिणं योग्य आहे आणि तंत्रज्ञान तेवढं हायटेक डेव्हलप झालेलं आहे. तर तिथल्या मशिनरीज असतील किंवा तिथलं टेक्निकल नॉलेज असेल आपल्यापेक्षा खूप प्रचंड पुढं आहे. त्याच्यामुळं तिथलं अवगत घेऊन इथल्या लोकांना ते देणं खूप मला म्हणजे अप्रूप वाटतं. ते म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं मी ज्यावेळेस जर्मनी गेलो, स्पेन, स्वीडन, बाकीच्या युरोप कंट्रीजमध्ये गेलो तर खूप प्रगत आणि ह्या कंडिशन ट्रीट करण्याची सुद्धा त्यांची खूप वेगळ्या म्हणजे हायली ॲटिट्यूडने ते ट्रीट करतात आणि पेशंट त्या गोष्टी हायली ॲटिट्यूडने फॉलो पण करतात, त्यामुळे रिझल्ट निघतात. आपल्यात काय की लोकांना गोळ्या खायची सवय जास्त झाली, तात्पुरतं सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करायची सवय आहे, त्याच्या रूट कॉजवरती जाऊन परमनंट सोल्युशन नाहीत लोक विचार करत. तर मला असं वाटतं की त्या फॉरेन कंट्रीजसारखं आपण रूट कॉजवरती ट्रीटमेंट करून लॉंग टर्म विचार केला पाहिजे, तर तुम्हाला रिझल्ट लॉंग टर्म भेटणार आहेत. आणि आपल्याकडे लोकांची एक मानसिकता काय आहे की फिजिओथेरपी म्हणजे फक्त व्यायाम, त्याबद्दल तुम्ही काय बोलला? आता फिजिओथेरपी म्हणजे व्यायाम, फिजिओथेरपी म्हणजे नुसतं व्यायाम नाही की त्याला आपल्याला नुसत्या पेन व्यायाम नाही, कुठलाही एखादा दुखरा भाग असेल तर त्याला डायरेक्ट व्यायाम करून तुम्ही त्याला पेन नाही कमी करू शकत. करक भरली असेल तुम्हाला व्यायाम करायला दिला तर तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला त्याच्यावर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, पेन कमी करावं लागतं, पेन कमी करण्याच्या मॉड्युलेटीज मशिनरीज वापरावं लागतात, ते मुळापासून कमी केलं जातं, मग स्ट्रेंथनिंग व्यायाम दिला जातो तुमच्या तिथला. म्हणजे एखाद्या व्यायाम मणक्याचं ऑपरेशन टाळायचं असेल तर ते काही 5-10 प्रकार आहेत की तुम्ही ते करावंच लागतात तर तुमचं ऑपरेशन टळणार, नाही केलं तर तुमची गादी आतमध्ये अजून सरकणार, हा भाग वेगळा. पण तुम्ही पेन कमी झालं करक भरल्यानंतर परत तुम्ही पेन कमी झालं गोळी खाऊन पण पेन कमी होत आहेत, टेम्पररी सिम्प्टोमॅटिक, पण त्या मॉड्युलिटीजनं पेन कमी केल्यानंतर तुम्ही त्याला ताकद दिली पाहिजे. म्हणजे हे फिजिओथेरपी नुसतं एक्सरसाइज नाही की त्याला ऑल ओव्हरऑल सगळा विचार करतो, सिम्प्टोमॅटिक पण केलं पाहिजे, मॉडॅलिटीज पण वापरल्या पाहिजेत, टेक्निक्स पण वापरल्या पाहिजे, तुमचं अर्गोनॉमिक्स पण करेक्शन केलं पाहिजे, तुमच्या मसलची स्ट्रेंथ पण वाढवली पाहिजे, शरीर पिळदार पण बनवणं, या चौबाजूनी अंगाने विचार करून आपल्याला फिजिओथेरपी स्ट्रॉंग देता येते. नुसती एक्सरसाइज म्हणजे फिजिओथेरपी नाही, त्याच्या खूप साऱ्या व्हास्ट टेक्निक्स आहेत आणि प्रॉपर अँगलमध्ये
प्रॉपर त्या मसलला आपण ताण देऊन प्रॉपर ट्रीटमेंट केली पाहिजे. हो सर, आपण आता कपिंग थेरपी बघतो. बऱ्यापैकी जे लोक जिम करतात किंवा स्पोर्टमॅन आहेत ते कपिंग थेरपी घेतात, त्याचा काय फायदा होतो? आता कसं आहे, कपिंग हा खूप मोठा आता हाय फंडो ट्रीटमेंट झाल्यासारखं झालं आहे की फॅशन झाली कपिंग. म्हणजे ओके. लोकांना जे नॉन मेडिको आहेत प्रॅक्टिस करतात बऱ्यापैकी, कप टाकायचे, कपिंग ब्लड काढायचं, हिजामा करायचा. म्हणजे ते नुसतं त्याची फिजिओलॉजी समजून घेतली पाहिजे, त्याची पॅथॉलॉजी समजून घेतली पाहिजे, का केलं पाहिजे. मग कपिंग म्हणजे काय की तुमचं स्किनचा स्टिफनेस कमी करणं, पेन कमी करणं, डिटॉक्सिफाय करणं, त्यातले जे विदेश काय विषारी द्रव आहेत पाठीतून ते शोषून घेतले पाहिजे, कडकपणा कमी करून पेन कमी केलं पाहिजे. कुठल्या कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचे मर्म काय आहेत, कुठं करायला पाहिजे, कुठं नको करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परत कपिंग खूप चांगली थेरपी आहे. त्यांनी डिटॉक्सिफिकेशन चांगलं होतं, मसल स्टिफनेस कमी होतं, मसल पेन कमी होतं, मसल टोन वाढतो. त्याच्यानंतर खूप फ्री वाटतं पेशंटला. त्याच्याबरोबर निडलिंग पण आहे. निडलिंगनी पण स्टिफनेस कमी होतो, पेन कमी होतं. ड्राय निडलिंग म्हणतात त्याला. अशा खूप साऱ्या टेक्निक्स आता आलेल्या आहेत त्या वर. जसं टेक्निक वाढत जाईल तसं अपग्रेडेड नॉलेज फिजिओथेरपीचं होत जाणारच आहे. हो. पाठीमागच्या 10-15 वर्षात फिजिओथेरपी लोकांना काही माहीत नव्हतं. आता फिजिओथेरपी कुठल्या लेवलला आहे, पुढच्या 10 वर्षात कुठल्या लेवलला असणार आहे. हो. आता सर आपण बघता की काही केसेसमध्ये काही पोलीस भरतीचे म्हणा किंवा काही ॲथलीट म्हणा जे स्पोर्टमध्ये असतात, ते त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी काही स्टेरॉइड घेतात, काही डोस घेतात, पण पुढे जाऊन त्यांच्या शरीराची कशा प्रकारे हानी होते? स्टेरॉइड हे घेणं तर खूपच चुकीचं आहे. हे स्टेरॉइड तुम्हाला तात्पुरती तुम्हाला उत्तेजक द्रव आहे, ते तात्पुरतं, पण त्याचा लाँग टर्म तुमच्या किडनी असेल, हाडांवरती असेल, ऑस्टिओपोरोटिक हाडं बनवतात आणि तुम्हाला त्याचा पिरियड निघून गेला की पूर्ण त्याचा साईड इफेक्ट जाणवायला लागतो. मसल टोन कमी होतो, मसल पॉवर कमी होते, हाडाची ठिसूळता वाढते, कॅन्सरस होण्याची जास्त शक्यता राहते त्याच्यामध्ये. त्यामुळे तात्पुरता विचार न करता लाँग टर्म विचार करावा असं मला वाटतं. हां, तुम्हाला अनलेस तुम्हाला काही ज्या कंडिशनने एखाद्या दुसऱ्या गोष्टी असतात की खूप स्टिम्युलेट करावं लागतं तुम्हाला. एखाद्या नर्व इंजुरी आहे, न्यूरोलॉजिकल इंजुरी, तिथं स्टेरॉइड देणं गरजेचं आहे. ते घ्या, आवश्यक घ्या. त्याशिवाय तुम्हाला नसेला स्टिम्युलेशन मिळाल्याशिवाय तुमची स्टिम्युलेट होतच नाही आहे. मी स्टेरॉइडच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि काही गोष्टींना समर्थन पण करतो. ज्या गोष्टीची गरज आहे तिथंच फक्त वापर व्हायला पाहिजे, त्याचा अतिवापर व्हायला नको आहे. कुठलीही गोष्ट असेल तर वापर नकोच आहे. हो, पण आता सर कसं होते की त्याबद्दल लोकांना एज्युकेट नाहीत किंवा त्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत, ते डायरेक्टली घेतात, त्यामुळे ते प्रॉब्लेम आपल्याला आपण पुढे. त्यांनी जे घेणार आहेत त्यांनी त्यांचं एम काय आहे की नुसतं आत्तापुरतं कॉम्पिटिशनसाठी तुम्ही नाही घेतलं पाहिजे. एम तुमचं काय आहे की भविष्यातला पण विचार केला पाहिजे की एखाद्या डॉक्टरला कन्सल्ट करूनच घेतलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात की मी मेडिकलमधनं ह्या गोळ्या खाल्ल्या, त्या गोळ्या ह्याच्यासाठी खाल्ल्या, तर त्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून तात्पुरते घेतल्या पाहिजे. पण फिटनेससाठी घेत असाल तर तुम्ही स्टेरॉइड घेऊच नका मित्र म्हणून. तुम्ही जेन्युइनली प्रॉपर मसलचा स्टॅमिनाच वाढवा. तुम्ही डाएट प्रॉपर करा, एक्सरसाइज प्रॉपर करा, तुमचा आपोआप स्टॅमिना वाढून जातो. सर, ॲज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून तुम्ही कोणता सल्ला द्याल की योगा चांगलं की जिम चांगलं? कारण खूप सारे लोक ह्या दोन्ही कन्फ्युजनमध्ये असतात का ते दोन्ही पण करणं. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. योगामध्ये तुम्हाला मसल पिळदार होतो, तुमच्या मसल पिळदार होतो. तुमचं एम काय आहे? तुम्हाला मसल बिल्डअप करायचं आहे, हायपोट्रॉफी मस्क्युलर बनवायचं आहे की तुम्हाला पेन फ्री राहायचं आहे? तुमची चॉईस आहे की तुम्हाला पेन फ्री राहायचं आहे, तुम्ही योगा किंवा प्राणायाम ह्या गोष्टीला राहा. तुम्हाला मसल बल्की स्ट्रॉंग बनवायचं आहे, हायपरट्रॉफी मसलची मोठी पाहिजे, तुम्ही जिम करू शकता. पण जिम करणाऱ्यांनी पण स्ट्रेचिंग व्यायाम करणं गरजेचं आहे, स्ट्रेचिंग योगा करणं गरजेचं आहे. कारण का त्यांनी बॉडी ॲसिडिक होते आणि हायपरट्रॉफी होऊन तुम्हाला त्याचं मसल पेन, स्वतःच्याच मसलचं पेन स्वतःला जाणवायला लागतं. त्याच्यामध्ये रिकव्हरी तुम्ही केली पाहिजे, डाएट प्रॉपर झाला पाहिजे, अमायनो ॲसिड, लॅक्टिक ॲसिड हे सगळ्या गोष्टी मेंटेन राहिलं पाहिजे, प्रोटीन व्यवस्थित घेतलं पाहिजे. तुम्ही नुसतं हायपरट्रॉफी बघून उपयोग नाही, त्याचे साईड इफेक्ट्स. आजकाल जिम करणाऱ्यामध्ये क्रियाट घेण्याचे, टेस्टेस्टोरॉन हार्मोन घेण्याचे जास्त प्रमाण वाढले. ते साईड इफेक्ट आहे. आता तुम्हाला बरं वाटणार, पण बरेच वेट लिफ्टर्स आहेत किंवा बरेच बॉडी बिल्डर्स आहेत की त्यांनी अगोदर खूप क्रियाट घेतलेला आहे, क्रिएटिनिन घेतलं आहे आणि किंवा टेस्टेस्टोरॉन हार्मोन इंजेक्शन्स वगैरे घेतले. ते आफ्टर तुमचं ज्यावेळेस करिअर संपतं 10-20 वर्षाचं करिअर, त्याच्यानंतर तुमच्या बॉडीचं खूप फास्टली डिपोजिशन व्हायला चालू होतं. हे साईड इफेक्ट खूप प्रचंड जाणवायला लागतात.
आणि आता सर आपण बघतोय की सोशल मीडियावर की तुम्हाला बॅक पेन असेल तर हा योगा करा, नेक पेन असेल तर हा योगा करा. पण पहिल्यांदा म्हणजे सर असं मला विचारायचं आहे की पेन व्हायच्या अगोदर आपण योगा केला पाहिजे की पेन झाल्यानंतर योगा करण्याचं काय होऊ शकतं? खूप चांगला प्रश्न आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही कुठल्याही पेन होण्याच्या अगोदरच त्याचा एक्सरसाइजनी शरीर पिळदार बनवणं गरजेचं आहे. शरीरामध्ये मसलमध्ये स्टॅमिना पाहिजे आणि शरीर प्रत्येक स्नायू हा पिळदारच पाहिजे. तर मी सांगेन की तुम्ही झाल्यानंतर करण्याऐवजी अगोदरच केला तर कधी पण चांगला. आणि सर त्यामध्ये झाल्यानंतर पहिल्यांदा फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेऊन परत योगा करणं बेटर राहू शकतं. कारण की ऑपरेशन सांगितलं असेल तर 10पैकी 80% 8 पेशंटचं आपण ऑपरेशन टाळू शकतो फिजिओथेरपीनं, अनलेस त्या पेशंटची ताकद गेलेली नाही आहे किंवा खूप गादी आतमध्ये कॅनॉनमध्ये अडकली असेल, ती बाहेर निघती का नाही आपण रिपोर्ट आणि पेशंट तपासल्यानंतर सांगू शकतो की ह्याला ऑपरेशनच लागेल की बिना ऑपरेशनचं करू शकतो आहे. नुसते पेशंटने रिपोर्ट टाकून आणि रिपोर्ट दाखवून उपयोग होत नाही. त्याला क्लिनिकली पायाची ताकद कमी झाली का किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या तपासूनच आपण सांगितलं जातं की शक्यतो 80% तर पेशंट आपण बिना ऑपरेटचं कव्हर करतो आणि कव्हर व्हायलाच पाहिजे. ओके सर, आता आपण बघतो की मणक्यातली गादी सरकणे किंवा मणक्यात गॅप पडणे ह्याची मेन कारणे काय आहेत? मणक्याची दुखणी आता प्रत्येक सर्रास हल्ली म्हणजे लोकांमध्ये फॅशन झाल्यासारखी झाली. म्हणजे हे फॅशनच झाल्यासारखं झालं असं मला म्हणायचं आहे. कारण का रोजच्या जीवनामध्ये दगदगीचं जीवन आहे, तुमचा लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, व्यायामाची कमतरता, त्याच्यानंतर तुमचं खाणंपिणं एवढं नाही हेल्दी नाही आहे आणि तुमची काम करण्याची किंवा बाकीच्या ज्या सवयी आहेत त्या प्रॉपर नाही आहेत. हायब्रिडायझेशन खूप जास्त आहे, मणक्यामध्ये ताकद नाही आहे. एखाद्या मुलाला 10 किलोचं उचलत असेल तर तो 30-40 किलो उचलायचा प्रयत्न करतो किंवा 50 किलो उचलत असेल तो 100 किलो उचलायचा प्रयत्न करतो. तिथे इंजुरी वाढतात. त्याच्यामुळे ह्या जो गोष्टी आहेत त्याच्यामुळं कॉमन आहेत की मणक्याचे आजार आहेत भरपूर की आणि बाकीच्या रस्ते सध्या खूप खराब आहेत लोकांवर. खेड्यातल्या रस्त्यांमध्ये किंवा बाकीच्या स्पीड ब्रेकर चलत चालला स्पीड ब्रेकर तुम्ही स्पीड कंटिन्यू ठेवलं मणक्याची इंजुरी वाढणार. प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे त्या गोष्टी. पेशंटला सांगतो तुम्ही हा व्यायाम करा. मला सांगतात की एवढे आम्हाला काम असतं आणि व्यायामाची काय गरज आहे आम्हाला. काम आणि व्यायाम याच्यामध्ये खूप फरक आहे. काम केल्यानं तुमच्या शरीरामध्ये फटिगनेस जाणवतो, तुम्ही रँडमली काम करत आता. व्यायाम हा काय असा आहे की टेक्निकल ती गोष्ट आहे, टेक्निकल गोष्ट आहे. त्यामुळं त्या स्नायूला त्या लेवलमध्ये त्या अँगलमध्ये पीळ दिला पाहिजे किंवा त्याची ताकद वाढवली पाहिजे. व्यायामाचे प्रकार आहेत की फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, आयसोमेट्रिक एक्सरसाइज, अशा प्रचंड बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. काम आणि व्यायाम आणि ताकद वाढते, काम आणि थकवा जाणवतो, शरीर फटीग होतं. हो बरोबर. सर आता तुम्ही म्हटला की तुम्ही जर्मन आणि स्वीडनमधून खूप साऱ्या नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही शिकून आलेल्या आहेत. त्यातल्या अशा कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत की तुम्ही त्यामधून कोणत्या असे तुम्ही दुखणे बरे करू शकता? आता जर्मनीचं झालं तर आपल्यापेक्षा भारतापेक्षा जर्मनीचं तंत्रज्ञान खूप 10 पटीने पुढं आहे. म्हणजे मी म्हणेन की आता आपण 2026मध्ये आहे तर जर्मनी 2036मध्ये आहे. 10 वर्षांनी खूप पुढं आहे, 10-20 वर्षांनी खूप पुढं आहे. एवढं तंत्रज्ञान तिथं डेव्हलप आहे. तर तिथली जी टेक्नॉलॉजी आहे ते आपल्या टेक्नॉलॉजीच्या खूप बीट करून खूप पुढे गेलेली आहे. तर त्याच्यातलं काय आहे की साधी मॅट्रिक्स रिदम जर्मन थेरपी जर्मनीची आहे, मी तिथं शिकलो. आमच्या ज्या डॉक्टर रँडॉल आहेत, इन्व्हेंटर जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या हातून मी ती जी गोष्ट शिकलो त्या गोष्टी काही कन्सेप्ट क्लिअर झाले माझे. त्यांच्याकडे मी ज्या त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना जर्मनीमध्ये, तर खूप सहज इझी करून जातात त्या गोष्टी. परंतु आपल्याकडे खूप
पाठीमागा होता. पण ती मॅट्रिक्स रिदम थेरपी वापरताना लोकांना असं वाटतं की हे मसाज आहे किंवा व्हायब्रेटर आहे, त्याच्यातून जे कंपनं निघतात, रिदम निघतो, त्याच्या वेव्ज निघतात, त्याच्यावरतीच आहे आपला ट्रीटमेंट ठरतात त्याच्या. तर ही खूप ॲडव्हान्स लेवलला गेलेली गोष्ट आहे जर्मनची. त्यामुळं त्या रिझल्ट्स देण्यासाठी, लोकांना पेन कमी करण्यासाठी, स्टिफनेस कमी करण्यासाठी ही खूप हायटेक तंत्रज्ञान आता सध्या वापरलं जातं आणि गेले 6-7 वर्ष झालं आपण ते चांगल्या पद्धतीनं वापरतो आहे. सर आपण बघतोय गुडघ्याचं ऑपरेशन काही ठिकाणी काही वेळेस करणं गरजेचं असतं. मग गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर फिजिओथेरपी घेणं किती महत्त्वाचं आहे? आता सध्या पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की गुडघ्याचं ऑपरेशन का करावं लागतं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपी. जर गुडघ्याचं ऑपरेशन जर करावं लागत असेल म्हणजे तिथे झीज जास्त झालेली आहे. एखाद्या सांध्यामध्ये ऑइलीपणा म्हणजे सायन्युअल फ्लुइड जर कमी होत असेल, सांध्याचं वंगण जर कमी होत असेल तर त्याला आपल्याला खरबरीतपणा जाऊन त्याची गादी झिजली असेल, गादी फाटली असेल, शिर तुटली असेल आणि वय 60-65 आहे, डिजनरेशन आहे, घर्षण जास्त आहे, म्हणजे मांडीचं हाड आणि नडगीचं हाड याच्यामध्ये घर्षण जास्त झालं असेल, गादी फाटली असेल तर त्यावेळेस गुडघ्याचं ऑपरेशन लागतंच. आणि ऑपरेशन केल्यानंतर जे फिजिओथेरपी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. जेवढं ऑपरेशन महत्त्वाचं आहे तेवढी फिजिओथेरपी महत्त्वाची आहे. कारण का त्या फिजिओथेरपीचे त्या टेक्निकने ते ताकद आणि पूर्वत जॉईंटला रूप देण्यासाठी फिजिओथेरपी खूप गरजेचीच आहे. त्याशिवाय फिजिओथेरपी जर नाही घेतली तर पेशंटचे ऑपरेशन बरेच फेल जातात. कारण का सर्जनने कितीही चांगलं ऑपरेशन करू द्या, पण जर फिजिओथेरपी नाही घेतलं त्याचा रिझल्ट येत नाही लोकांमध्ये. आणि त्याचं चिरफाड झालेली असते, मसल लॉस झालेला असतो, त्याचबरोबर मसल लॉस असल्यामुळे विकनेस, ट्रॉफी येते हालचाल नसल्यामुळं. त्यामुळे फिजिओथेरपी घेऊन तिथला मसलचा टोन वाढवणं, तिथले रेंज वाढवणं, ताकद वाढवणं आणि ऑपरेशन सक्सेस करणं हे फिजिओथेरपीचं महत्त्वाचं काम आहे. जेवढं ऑपरेशन महत्त्वाचं आहे तेवढं फिजिओथेरपी महत्त्वाची आहे. हो बरोबर आहे सर. आता सर तुम्ही म्हटलं की आपले गुडघ्यामधील गादीची झीज होते, ते गुडघ्यामधील गादीची झीज होणे म्हणून आपण कोणते प्रिकॉशन घेतले पाहिजे? आता कसं आहे, खूप चांगला प्रश्न आहे. गुडघ्याची गादी झिजणे म्हणजे काय आहे? आता ते वयामानानुसार झिजणे हा भाग वेगळा आहे, नैसर्गिक आहे प्रत्येक. आता याच्यामध्ये कसं आहे की वयाची गादी का झिजते? कॅल्शियमची कमतरता आहे, तुमच्या सायकलिंग असेल किंवा जास्त विगरस ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत, तुमच्या काम जास्त झाले, उठबस जास्त झालेले आहे, तर त्यावेळेस तुमच्या गादी जे दोन्ही गुडघ्याच्यामध्ये, दोन्ही हाडाच्यामध्ये गादी आहे म्हणजे गुडघ्यामध्ये, ती शॉकअप्सर आहे तुमचं. ते शॉकअप्सर तुमचं खराब जर झालं असेल तर खटखट आवाज येणारच. ते खराब होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही गुडघ्याचे व्यायाम, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज वगैरे पहिल्यापासून करणं गरजेचं आहे. उठबस करणं म्हणजे टाळलं पाहिजे जास्तीत जास्त. आणि हा आजार आहे तो गुडघेदुखी आजार हा बऱ्याच वयस्कर पेशंटमध्ये आहे. कारण काय, आता ह्याचा जर आजार जर बघितला गुडघेदुखीचा तर 1:4 म्हणजे एक जर जेंट्स पेशंट असेल तर 3 ते 4 लेडीजच्या आहेत त्याच्यामुळे. कारण का बायकांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी, कॅल्शिटोनिन नावाचा हार्मोन ज्यावेळेस पाळी बंद होते त्यावेळेस कॅल्शिटोनिन नावाचा हार्मोन बंद होतो, त्यामुळे कॅल्शियम आपोआपच शरीरातलं कमी होतं आणि त्याच्यामुळे जास्त झीज व्हायला लागते. आणि बायकांमध्ये व्यायामाची तेवढी म्हणजे सवय नसते, तक्रार असतात व्यायामाबद्दल की करत नाही तो. बायकांना एक्सक्युजेस बी असतात बऱ्याच की व्यायामाला वेळ मिळत नाही प्रपंचामधून किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीमधून. त्यामुळं लॅक ऑफ एक्सरसाइज, मसल वेस्टिंग असतं आणि खाणंपिणं तेवढं कॅल्शियमयुक्त तगडं नसतं. त्याच्यामुळं गुडघेदुखी हा कॉमन आजार आहे. त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो आपल्या सवयी आणि आपला आहार याच्यातून, व्यायामातून आपण प्रिव्हेंट करू शकतो गुडघेदुखीला. आपण आता खूप वेळ ऐकलेलं आहे की पैलवान जेव्हा सपाट्या मारतात किंवा बैठका मारतात पुढे जाऊन त्याचे गुडघे खराब होतात. तर खरंच हे व्यायाम केल्यामुळे आपले गुडघे खराब होतात का? कसं आहे, तुमचं पैलवानचा खुराक पण तसा असतो, म्हणजे त्यांचं खाणंपिणं पण तगडं असतं त्या लेवलचं आणि त्यांचं विअर अँड टिअर जास्त होत असतं. म्हणजे तुम्ही 100-100, 1000 सपाट्या मारत असाल त्या पद्धतीत तुमचं खाणंपिणं पण पाहिजे. तुमच्यात कॅल्शियमचा किंवा खाण्यापिण्याचा जर अभाव असेल आणि तुम्ही विगरस ॲक्टिव्हिटी करायला लागला, जास्त जर करायला लागला तर त्यात झीज होणार, कार्टेज घासणार एकमेकाला. कार्टेज घासून तुमचं ते झीज होणार, गुडघा खराब होणारच आहे. तुमचं खाणंपिणं पण त्या लेवलचं पाहिजे, तुमचा व्यायाम पण पाहिजे त्या लेवलचा. आणि पैलवानामध्ये कसं उठबस जास्त असते, वेट असते आणि त्याच वेटबरोबर तुमचं ते शॉकअप्सर म्हणजे मिनिस्कस जे असतं, गुडघ्याच्या मधली गादी आहे ती खराब होण्याचे जास्त चान्स असतात. घर्षण जास्त वाढतं. घर्षण जास्त वाढलं तर निसर्गाचे नियम आहे की तिथं खराब होणारच, कुरकुर आवाज येणार. त्यामुळे पैलवान लोकांमध्ये किंवा जास्त ज्या व्यायाम करणारे आहेत म्हणजे अति पण विगरस ॲक्टिव्हिटी नको आहे त्याच्यामुळं शांदे झिजणारच आहे ते. सर असे कोणते 2 आपण पदार्थ खाल्ले पाहिजे जेणेकरून आपल्या हाडांमधील कॅल्शियम
चांगल्या प्रकारे टिकून राहील. आता कसं आहे आहारामध्ये म्हटलं तर तुम्ही हायब्रिड खायचं कमी करा. म्हणजे हायब्रिड डायजेशन ज्यावेळेसपासून झालं आहे गेल्या 20-25 वर्षापासून तेव्हापासून लोकांची हेल्थ बिघडलेली आहे. तुम्ही एक विचार करा, सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही एकही नॅचरल गोष्ट खात नाही आहे किंवा नैसर्गिक देशी खात नाही. तुम्ही साधा ऑक्सिजनसुद्धा नॉर्मल घेऊ शकत नाही विदाऊट कार्बन डायऑक्साईड. त्यामुळं तुम्ही खाण्यापिण्याकडे देशी खावा. तर देशी दूध आहे, देशी तूप आहे, पालक, मेथी, शेपा, शेवगा, दूध, तूप ह्या बऱ्याच गोष्टी व्हेजिटेरियनमध्ये आहेत. नॉनव्हेज खात असाल तर मांस, मच्छी वगैरे, अंडी हे खाणं गरजेचं आहे. तगडा खाणं गरजेचं आहे आणि तगडा व्यायाम पण पाहिजे त्या पद्धतीने, तर तुमची हेल्थ चांगली जाणार. अनलेस तुम्हाला ह्या हायब्रिडायझेशनच्या जमान्यामध्ये फवारण्याच्या जे औषधं खाताय तुम्ही फवारलेली, आज साधी मेथीची भाजी असेल किंवा कोथिंबीर असेल ती सुद्धा फवारली सुद्धा त्याच्याशिवाय सुद्धा येत नाही आहे ती. त्याच्यामुळं हायब्रिडायझेशन खूप आहे, फर्टिलायझेशन जास्त आहे. त्याच्यामुळं सकस अन्न नाही तर कॅल्शियमयुक्त सकस खाल्लं पाहिजे. असे एक पदार्थ नाही आहे की तुम्ही तीळ खाऊ शकताय, जवस खाऊ शकताय, पालक, मेथी, शेपा, शेवगा, दूध, दही, तूप असे असंख्य पदार्थ आहेत. आणि नॉनव्हेज हे खाऊ शकता तुम्ही रुटीनमध्ये. सर आता मी पाहिले की तुमच्याकडे भरपूर पोलीस भरती करणारे मुले येतात, त्यांना हॅमस्ट्रिंग झालंय म्हणून किंवा पेन होते म्हणून, तर त्याच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? खूप चांगला प्रश्न आहे की माझ्याकडे आता फिटनेसमधले माझं स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये PG झाल्यामुळं बरेच PSIच्या भरतीचे किंवा पोलीस भरतीचे मुलं येतात. तर त्यांचं खाणंपिणं तेवढं त्या लेवलचं नसतं आणि वॉर्मअप तसं नाही आहे. तुम्ही डायरेक्ट काय वाटतं की आता मी उभा राहिलो रनिंग करायला किंवा स्प्रिंट मारायची, मला 100 मीटरची 500 मीटरची डायरेक्ट मला क्विक रनिंग झाली पाहिजे तसं नाही. तुम्ही तो मसल वॉर्मअप केला पाहिजे, गरम केला पाहिजे आणि त्याला खाणं पिणं तसं पाहिजे. शीन पेन आता सध्या आजकाल मुलांमध्ये खूप जास्त आहे. शीन पेनमध्ये तुमचं कॅल्शियम कमी असते तुमच्या ह्याच्यामध्ये. खाणं पिणं तगडा पाहिजे, वॉर्मअप पाहिजे, स्ट्रेंथ चांगली पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला हा इंजुरीला जास्त कॉमन गोष्टी होतात त्या. आता आपण पाहतो की सर की खूप साऱ्या लोकांना वाकून चालायची सवय असते किंवा असं कंटिन्युअसली वाकून बसायची, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन कोणते प्रॉब्लेम फेस करावा लागतो? कसं आहे, ह्या गोष्टी खूप चांगला प्रश्न आहे की आपल्या उठण्या बसण्यामुळं काही लोकांना IT सेक्टरमध्ये काम करणारे असेल किंवा कंटिन्यू दिवसभर बसून काम असेल PC वरती किंवा काय, ह्याच्यात अर्गोनॉमिक्स खूप शिकणं गरजेचं आहे. अर्गोनॉमिक्स म्हणजे तुमची बॉडीची पोझिशन कशी पाहिजे की बाबा बॅकमध्ये बॅकला आपल्याला सपोर्टच पाहिजे. बॅकचा आपला जे अनाटॉमिकल पोझिशन आहे लॉर्डॉटिक ती कंपल्सरी पाहिजे तशा त्या पद्धतीने. आणि स्ट्रेट बसून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तुमचं जे लॅपटॉपचे स्क्रीन आहे ते सरळ समोर पाहिजे. तुम्ही ह्या पद्धतीनं जर करत असाल तर तुमचा बॅक पण जाणार, स्पाईन जाणार, नेक जाणार. हे अर्गोनॉमिक्स खूप गोष्टी IT सेक्टरमध्ये किंवा कंटिन्यू बसून काम करणाऱ्या गोष्टींना व्यक्तींमध्ये गरजेचे आहे. त्याच्यामुळे हे मसल स्टिफनेस वाढणार, बॅक पेन वाढणार. जर तुम्हाला मणक्याचा प्रॉब्लेम नाही झाला तर नक्की 100% तुम्हाला मसलचा तर प्रॉब्लेम होणार. आणि मसल कंटिन्यू ह्या गोष्टीमध्ये 7-7, 8-8 तास जर काम करत असेल तर स्टिफनेस होणारच तुम्हाला. ओके सर, आता ही गोष्ट आहे की कसं आहे माहिती आहे का, आता प्रत्येक लोकांना ऑफिस वर्कर राहतात, तर त्यामध्ये त्यांनी असे कोणते 2 एक्झरसाइज किंवा असे दोन कोणते ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे की ऑफिसमध्ये तुम्ही कंटिन्यू जास्त वेळ नाही बसू शकत. ऑफिसमध्ये तुम्हाला 8-10 तास एका ठिकाणी चेअरवरती बसण्यापेक्षा तुम्ही चेअरमध्ये बसल्या तुम्ही छोटे एक्सरसाइज करू शकता. आणि जास्त जर बसून राहत असेल तर डायरेक्ट प्रेशर तुमच्या मणक्यावर येतं. तुम्ही थोडं चाललं पाहिजे इन बिटवीनमध्ये. 1 तास 2 तासानंतर तुम्ही रिफ्रेश झालं पाहिजे. बऱ्याच IT सेक्टरमध्ये रिफ्रेशमेंटचा तुम्हाला टाईम दिला जातो तेवढ्याच त्याचं अर्गोनॉमिक्स पण तुम्ही फॉलो केलं पाहिजे. आणि एक्सरसाइज आता असं काही मी म्हणणार नाही की तुम्ही जोर सपाट्या बैठक्या मारा. त्याच्यानंतर तुम्ही थोडं चालला, थोडं एक स्ट्रेच केला, बॉडी स्ट्रेच केली तर होऊन जाते तुम्हाला. कंटिन्यू 1-1.5 तासानंतर 2 तासानंतर तुम्हाला नको आहे. आपल्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये पण बघा की 1-1.5-2 तासानंतर आपल्याला ब्रेक दिला जातो का, तुमची मसल मुवमेंट बाकी सगळे कॉन्सन्ट्रेशन सगळ्या गोष्टी होण्यासाठी. हां सर, तुमचं बरोबर आहे सगळ्या गोष्टी. पण आता सर ह्यामध्ये लोक काय करतात, असं पेन जाणवायला लागले की ते काय करतात, पेन किलर घेतात, एखादे टॅबलेट घेतात आणि ते पेन थांबवण्यासाठी हे करतात. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा की बाबा पेन किलर घेणं चांगलं आहे की नाही किंवा पेन किलर घेतात त्याच्यावर. ॲक्च्युली पेन किलर हे टेम्पररी सिम्टोमॅटिक आहे. तुम्हाला ते तात्पुरतं तुम्हाला 8-10 तासापर्यंत त्याची फार्मॅकॉलॉजिकल ॲक्शन आहे, तेवढ्यापुरतं तुम्हाला समाधान देईल, तेवढ्यापुरतं तुमचे पेन कमी होतील. परंतु त्याचं परमनंट सोल्युशन नसणार आहे. तुमचा रूट कॉज काय आहे तो बघूनच केला पाहिजे. तुम्ही आजकाल मेडिकलमध्ये प्रचंड लोकांमध्ये मानसिकता काय, कंबर दुखते, डोकं दुखतं आहे, हात दुखतं आहे, मेडिकलमधून 2 रुपयाची गोळी घ्यायची, खायचं दिवस, ह्या गोष्टी नको आहे. त्या तुम्हाला दुखणं का होतं आहे
का दुखतं आहे त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याच्या रूट कॉजवरती डॉक्टरांकडे जाऊन भेटलं पाहिजे. रूट कॉज शोधून तुम्हाला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट न करता पूर्ण मुळापासूनच दुखणं कमी केलं पाहिजे तुमचं. ह्या पेनकिलर गोळ्या हे घेणं खूप चुकीचं आहे. तुम्ही गोळ्या घेऊ शकता, तुमचं व्हिटॅमिन डी कमी आहे, B12 कमी आहे, मॅग्नेशियम कमी आहे, त्याच्यानंतर तुमचं D3 मॅग्नेशियम, सिलिकॉन, फॉस्फरस, ज्या हाडाच्या किंवा प्रोटीन हाडाच्या स्नायूच्या नसांसाठी जे स्ट्रेंथ बनवण्यासाठी जे सप्लिमेंट आहेत ते घेतले पाहिजेतच तुम्ही वारंवार. तुम्ही ते घेतलेच पाहिजेत असं पण नाही, तुम्ही हे आहारामधून पण घेऊ शकता. पण तुम्हाला तसा जर सकस आहार भेटत नसेल तर ते सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता. फक्त पेनकिलर अवॉइड करू शकता तुम्ही. आता सर आपण बघतो की खूप साऱ्या लोकांना फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम येतो, पण ते लोक तिथं अवॉइड करतात. पण म्हणजे ह्यामध्ये सर आपण जेवढ्या लवकर ऍक्शन घेईल किंवा जेवढ्या लवकर आपण जे ट्रीटमेंट करेल तेवढ्या लवकर आपण ठीक होऊ शकतो. फ्रोझन शोल्डर काय कंडिशन काय आहे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. फ्रोझन म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेला कडकपणा आणि शोल्डर कडकपणा होता. त्यांची मुवमेंट एखादा कुठं तर गाडीवरती किंवा चालता बसता उठता जर्क बसतो. जर्क बसल्यानंतर आपण काय करतो की मुवमेंट टाळतं, दुखतोय म्हणून टाळतं. टाळल्यानंतर ते कडकपणा वाढत जातो सांध्यामध्ये कडकपणा झाला की, आणि हा बऱ्यापैकी मोस्ट कॉमन तुम्हाला शुगरच्या पेशंटमध्ये बघायला मिळेल. शुगरच्या पेशंटमध्ये मुवमेंट का चिकटपणा जास्त असतो आहे तिथं, आणि त्याच्या शुगर मोस्ट प्रॉमिनंट पीपल शुगरचे आहेत. लोकांना शुगरच्या पेशंटना हा फ्रोझन शोल्डर हा कॉमनच झालेला आता अलीकडे. 70% शुगरच्या पेशंटला फ्रोझन शोल्डर आहे. आता तुम्ही त्याचा एक्सरसाइजच केला पाहिजे. तो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. शोल्डर म्हणजे काय, बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. तुमच्या सॉकेटमध्ये तुमचा बॉल फिरलाच पाहिजे. तो फिरत नसेल, स्टिफ होत असेल, फ्रोझन होत असेल, त्याला तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे. त्या अँगलमध्ये स्ट्रेचिंग केली पाहिजे. आणि हा खूप नाईटला पेन देतो खूप फ्रोझन शोल्डर. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक्सरसाइज खूप करणं गरजेचं आहे. त्याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, तात्पुरत्या गोळ्या खाणं किंवा तात्पुरतं ट्रीटमेंट करणं खूप चुकीचं आहे. तुमचा रूट कॉजच तुम्हाला ट्रीट केला पाहिजे. सर आता मी पाहिले की तुमच्याकडे जे पेशंट येतात ज्यांना मणक्याचा त्रास होता, त्या पेशंटचे मी टेस्टिमोनियल व्हिडिओ बघितले मी तुमच्या चॅनलवर. त्यामध्ये असं म्हणले जात होते की त्यांना खूप साऱ्या डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, पण ते तुमच्याकडे आल्यामुळे ते चांगल्या प्रकारे रिकवर झाले आणि तुमची एक्सपर्टीज पण त्यामध्येच आहे. तर त्याबद्दल सर अजून आम्हाला डीपमध्ये सांगू शकाल का, एक्झॅक्ट तुम्ही काय करता, काय? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा, खूप चांगला प्रश्न आहे की ज्या लोकांना 2-4 ठिकाणी जाऊन ऑपरेशनच सांगितलं पण मी बिना ऑपरेशनचं त्यांना नीट केलं. कसं आहे, एकतर पेशंटची विल पॉवर असते चांगली स्ट्रॉंग पाहिजे की मला बिना ऑपरेशनचं नीट व्हायचं आहे, आणि ती कंडिशन पण तशी पाहिजे की बिना ऑपरेशनची. आता बऱ्याच 80% पेशंट, 100 पेशंटला सांगितलं आहे ऑपरेशन किंवा 10 पेशंटला ऑपरेशन करायला सांगितलं, त्यातले 8 पेशंट मी बिना ऑपरेशनची नीट करतो. कारण का त्यांची ताकद कमी झालेली नसते, त्यांचा रूट कॉज बघितला पाहिजे. त्याच्याकडं माझ्याकडल्या ज्या काही टेक्निक्स आहेत, म्हणजे ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक करतो आहे, डिकॉम्प्रेशन करत असेल किंवा बाकी इतर 10-15 टेक्निक्स वापरतो, किंवा ऑल मॉडेलिटीज, पेन कमी करणं, स्पाझम कमी करणं, नसा जे चॉकअप आहे ते कमी करणं, मणक्यामधली गादी सरकली, गादी अंतर वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं राहतं. तर ते अंतर वाढवण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह प्रेशर तयार करावं लागतं. म्हणजे मणका लोकांना ऑपरेशन का लागतं आहे मी तुम्हाला एक सांगतो की, मग एखाद्या उदाहरण सांगतो, एखाद्या कॅनॉलमधून पाणी चाललेलं मध्ये दगड अडकला आहे, ते चॉकअप झालेलं आहे. तुम्हाला पाणी खाली जायचं असेल ते दगड बाजूला काढला पाहिजे. आपण काय म्हणतो की दगड बाजूला सरकवूया, उचलून बाजूला काढण्यापेक्षा उचलून बाजूला काढून टाकणे म्हणजे ऑपरेशन, आणि बाजूला सरकवणे म्हणजे आपली बिना ऑपरेशन. तर ते निगेटिव्ह प्रेशर तयार करावं लागतं त्या गादीच्या जागी. ते निगेटिव्ह प्रेशर तयार करणारं आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, त्याच्यात टेक्निक्स आहेत. ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक, हाडं मोडून किंवा बाकी सगळ्या गोष्टी करून, बाकीच्या इतर 8-10 वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून आपण ते ऑपरेशन टाळतो बऱ्यापैकी. पण ते पायाची ताकद जर कमी झाली असेल किंवा खूप गादी आतमध्ये एक्सट्रुडेड असेल, आतमध्ये असेल की बऱ्यापैकी आता जनरली जास्त कॉमन फंड आहे की ऑपरेशनच सांगणं हवं. आता मी ऑपरेशनला पण विरोध करत नाही आहे, ज्या गोष्टीला ऑपरेशन लागतं त्या गोष्टी करावंच लागणार आहे त्या तुम्हाला. आता सर आपण बघतो की लोक काय करतात, फिजिओथेरपी घेतात आणि त्यानंतर सांगितले जे एक्झरसाइज आहेत, जे व्यायाम आहेत ते करत नाही, आणि पुढे जाऊन म्हणतात की हां त्याचा काय मला फायदाच झालेला. हां, खूप चांगला प्रश्न आहे की तुमचे लॉंग टर्म रिझल्ट टिकत नाही. ते तुम्ही डॉक्टरांनी सांगितलं की पेन रिलीफ, फिजिओथेरपी ही पेन रिलीफ ट्रीटमेंट नाही आहे की तुम्ही गोळ्या खाल्ल्यासारखं. ही फिजिओथेरपीमध्ये मी काय करतो किंवा आम्ही काय करतो फिजिओथेरपिस्ट, मुळापासून तुमचं दुखणं कमी केलं जातं आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला परत होऊ नये याच्यासाठी व्यायाम किंवा बाकीच्या गोष्टी प्रिकॉशन्स आहे. तुम्ही काय की आपण काय करतो इन जनरल की मला रिझल्ट आला आता काय एक्सरसाइज गरज नाही, हा काही व्हायरल इन्फेक्शन नाही, सर्दी, थंडी, ताप, खोकला, गोळ्या खाल्ला तुम्ही नीट झाला, कामावर घ्या. ह्या क्लिनिकल कंडिशनमधून, ऑर्थोपेडिक असेल, न्यूरोलॉजिकल कंडिशन, याच्यातून व्यायाम कंटिन्यू करत राहणे
हा एकमेव पर्याय राहतो तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट टिकवण्यासाठी. तुम्ही व्यायाम डिस्कंटिन्यू केले तुम्हाला त्रास होणार, आमचे रिझल्ट्स खराब होणार. आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो व्यायाम तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्यभर करा. व्यायामाची गोळी फुकट आहे तुम्हाला, ती तुम्ही खात राहा. हो. आणि सर सगळ्यात जास्त गुडघेदुखी आणि टाचदुखीमध्ये हे प्रॉब्लेम जास्त करून दिसून येतो. हो, टाचदुखीमध्ये कसं आहे, तुमचं वेट काय आहे, तुमचं युरिक ॲसिड वाढलं आहे का, टाचेचं हाड वाढलं आहे का, असे खूप प्लांटर फेसायटीसारखे बऱ्याच कंडिशन आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही हाय हिल्स वापरता का सध्या, हाय हिल्स वापरत असेल किंवा चप्पल का, बऱ्याच लोकांना कोल्हापुरी चप्पलनं सुद्धा पेन होतं आहे, पण लोकांना समजत नाही की मला का पेन होतं आहे. तुम्ही जेवढी कडक चप्पल वापराल, तुम्ही गादीवरून चाललात आणि कडक डांबरी रोडवरून अनवाणी चालला, फरक आहे ना. तुमचं हार्ड एंड फील नको आहे, काट टाक टाक हार्ड नको आहे. तुम्ही सॉफ्ट गादीतून चालला असेल तर तुम्हाला सस्पेन्शन भेटणार आहे. त्या तुम्ही बैलगाडी बघा, जुनी बैलगाडी होती लोखंडाच्या चाकाची, ती आणि टायरची बैलगाडी, फरक आहे दोन्हीमध्ये हादऱ्या बसण्यात. तसं तुमच्या टाचेला किती, तुमच्या हाडाला किती तुम्ही सारखं ठेसा मारताय, त्याच्यावर तुमची टाचदुखी आणि गुडघेदुखी. टाचदुखीबरोबर गुडघ्याला पण त्रास होतो. जेवढ्या कडक जागेवरून चालाल तुम्ही अनवाणी किंवा डांबरी रोडवरून काय, त्याला गुडघ्याला पण त्रास होणार, टाचेला पण त्रास. ज्यावेळेस तुम्ही पाय पुढं ठेवला जातो जमिनीवरती, ग्राउंड रिॲक्शन फोर्स येतं. ग्राउंड रिॲक्शन फोर्स कसं येते तुम्हाला, की हार्ड एंड फील नको आहे म्हणून सांगितलं ना आता मी, की सॉफ्टच पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला गुडघेदुखी आणि टाचदुखी टाळू शकताय तुम्ही. आता सर आपण मेजरली बघतो की सगळ्यात जास्त आपल्याला म्हणजे चुकीच्या आपल्या झोपण्याच्या पद्धतीमुळे देखील आपल्याला बॅक पेनचा त्रास चालू होऊ शकतो. लोकांमध्ये आता काय आहे की कसंही झोपायची सवय लागली, उशी डबल घ्या, सोफ्यावरती टी व्ही बघत झोपा किंवा बेडवरतीच असं उगीच लोळायचं म्हणून तसंच पडलं तर तुमच्या झोपण्याच्या पोझिशन पण पाहिजे. त्या झोपताना सरळ झोपत असेल तर उतान झोपल्यानंतर गुडघ्याखाली उशा पाहिजेत, कमरेला आराम भेटेल, किंवा एका अंगावर झोपताना पण दोन्ही गुडघ्याच्या मध्ये उशी, किंवा त्या झोपण्याच्या पोझिशनसुद्धा तुम्ही समजून घेतल्या पाहिजे की व्यवस्थित आर्गोनॉमिकल झोपलं. कसंही वेळं वाकडं झोपलं तर तुम्हाला मसल स्पाझम होणार, बॅक इंजुरी होणार, स्पाईन इंजुरी होणार. 8-8, 10-10 तास तुम्ही त्या पिळ्याला स्पाईनमध्ये झोपता तुम्हाला मोस्टली इंजुरी होणारच त्या. आणि सर असं जेव्हा दुखणं होतं तेव्हा लोक काय करतात, पहिल्यांदा युट्यूबवर जातात, त्या रिलेटेड व्हिडिओ पण तसेच एक्सरसाइज करतात, पण ह्यामध्ये तर खूप साऱ्या लोकांना वेगळेच प्रॉब्लेम परत होऊन जातात. नाही काय आहे त्याचं म्हणजे तुम्हाला त्याचं कॉज माहीत नसते की त्या दुखण्याचं कॉज काय आहे. मला कुठल्या मसलचा स्पाझम झाला आहे, कुठला मसल माझा स्टिफ झाला आहे, किंवा झोपल्यामुळं मला ट्रिगर पॉईंट आलेत का, किंवा माझा मसल कडक आहे का, किंवा क्रॅम्प्स आले, किंवा करक भरली म्हणतो आपण, काय झालं, कुठला मसल आणि त्याला कुठला व्यायाम केला पाहिजे. तुम्ही यूट्यूबला कॉमन बघता आणि तेच करत राहता, मग त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे जे करायला नको आहे ते पण करता. त्यामुळे तुम्हाला यूट्यूबला बघून व्यायाम करणं हे काय त्याच्यावर सोल्युशन नाही. स्टिफनेस कमी करणं, तुमचा प्रॉब्लेम काय हा डॉक्टरांकडनं बघितलाच पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम माहीत नसताना तुम्हाला इन जनरल बाबा माझं पाय दुखतोय, सायटिकानंच दबली, सायटिकाचा व्यायाम करून बघा, असं नाही होत. तुम्हाला सायटिक एक कॉमन कंडिशन लोकांच्या माहितीसाठी दिले जातात यूट्यूबला एक्सरसाइज वगैरे, पण तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याचा एक्सरे बघून, MRI बघून त्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक पेशंटला हा व्यायाम सूट होईल असं नाही आहे. प्रत्येकाच्या व्यक्तीत अशा प्रकृती असतात, प्रकृतीनुसार व्यायाम आपल्याला दिले पाहिजेत. सर पॅरालिसिस झाल्यानंतर तुम्ही पेशंटला कसं रिकवर करता, पूर्वस्थितीमध्ये आणता? आता पॅरालिसिस ही कंडिशन जरा थोडी जास्त विचार करायसारखी आहे. लोकांना पॅरालिसिस म्हणलं की झोपून राहणं, बेडवर राहणं, ह्या लोकांना म्हणजे आजकाल ते लोकांना भीतीदायक झाले. पॅरालिसिस काय आहे हा समजून घेतला पाहिजे पहिला. पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोक, मेंदूमध्ये सडन ब्लड प्रेशर वाढून किंवा रक्तस्राव होऊन ऑक्सिजन कमी पडून मेंदूमधल्या काही आपल्या बॉडीला कंट्रोल करणारा भाग आहे तिथं इंजुरी होते. त्याच्यामुळे ह्या बाजूचं किंवा त्या अपोजिट लेफ्ट साईडला जर झाला असेल मेंदू तर राईट बाजू कंट्रोल जातो. ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ICUची ट्रीटमेंट असेल किंवा डॉक्टरांची, फिजिशियनची ट्रीटमेंट आहे, त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशनचा पार्ट आहे, फिजिओथेरपी मस्ट आहे. आपल्याकडं जर पेशंट आला 90 दिवसाच्या आत जर आला पेशंट बऱ्यापैकी गोल्डन डेजमध्ये, तर आपण ICUमधून आलेल्यासुद्धा पेशंट आपण कसलाही पॅरालिसिस पेशंट असला तर 15-3 आठवडे महिन्याच्या आत चालवतोच. बरेच पेशंट थोडे मिडियम ह्याच्यामध्ये आहेत, 10 दिवसामध्ये चालवतो आपण बऱ्यापैकी. असा एक अनुभव सांगू शकता का तुमच्या पेशंटचा? माझ्याकडे एक मोठा पंढरपुरातलं खूप मोठा हॉस्पिटल आहे. एका मोठ्या अधिकाऱ्याचे वडील होते, ते कोमामध्ये गेल्यासारखे होते, मग त्यांना स्ट्रोक बसलेला होता आणि मी ICUमध्ये सुद्धा त्यांना ती फिजिओथेरपी देत होतो. आणि त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर तिथून 1 महिना माझ्याकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली. तर कोमामधून बाहेर आलेल्या पेशंटला मी 1 महिन्यामध्ये त्यांचे विल पॉवर स्ट्रॉंग असल्यामुळं
तुम्हाला रिझल्ट कसे येतात, तुमची विल पॉवर पण पेशंटची इच्छाशक्ती पाहिजे चालायची. आपण रट्टा मारून किंवा पेशंटला जबरदस्ती करून नाही चालवू शकत. पेशंटचा रिस्पॉन्स चांगला आला, एका महिन्यामध्ये ते आजोबा 86 वर्षे असताना चालले खटाखट. वेट खूप होतं पण इच्छाशक्ती नीट होण्याची होती त्यांची. तुमच्याबरोबर तुम्हाला ट्रीटमेंट पण तेवढी चांगली पाहिजे, पेशंटची इच्छाशक्ती पण नीट होण्याची पाहिजे आणि आपण तेवढी प्रामाणिकपणे ट्रीटमेंट पण तेवढी करणं गरजेचं आहे. आणि त्या गोल्डन आवरमध्ये किंवा गोल्डन डेजमध्ये तुम्हाला ती ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. तुम्ही पॅरालिसिस झाल्यानंतर, स्ट्रोक झाल्यानंतर 6 महिने वर्षांचं ट्रीटमेंट करत असाल तर देअर इज नो यूज. सर आता आम्ही पाहिले की तुमच्याकडून खूप साऱ्या बाहेरच्या जिल्ह्यातून देखील, सोलापूरच्या बाहेर देखील पेशंट येत आहेत. तर एवढ्या लांबून देखील लोक तुमच्याकडे येतात उपचार घेण्यासाठी. अशी कोणती वेगळी पद्धत किंवा वेगळ्या तंत्रज्ञान तुमच्याकडे आहे की लोक तिथून तुमच्याकडे येतात? कसं आहे आपलं जरा टेक्निक, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की एवढ्या लांबून 4, 5, 8, 10 जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा पेशंट आपल्याकडे येतात. आपल्याकडे वेगळं काय आहे की आपण ते तिथं सोलापूर असेल, पुणे असेल किंवा बाकीच्या 200 किलोमीटर 300 किलोमीटरवरून पेशंट येतात. तेवढ्यासाठी की आपण एकतर ट्रीटमेंट प्रामाणिकपणे जेन्युइन प्रॉपर ट्रीटमेंट करतो, सिम्टोमॅटिक करत नाही, आपण रूट कॉजवरती ट्रीटमेंट करतो आणि कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथीला जास्त भर देतो, म्हणजे बॉडी अलाइनमेंट करण्यावर जास्त भर देतो. तुमची नस चॉकअप झाली तर चॉकअप काढण्यासाठी बॉडी अलाइनमेंट करणं पण गरजेचं आहे. म्हणजे ऑपरेशन करताना काय तुमची गादी अडकली तेवढीच अडकलेली काढतात, तुमचे अलाइनमेंट करून ते फिक्स बसवले जातात मणके. तशा पद्धतीने आपल्याकडं बऱ्याच गोष्टी हायटेक तंत्रज्ञान लेवलच्या आहेत. शॉकवेव्ह आहे, लेझर आहेत, डिकम्प्रेशन आहे, मॅट्रिक्स रिदम आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी, खूप मोठ्या मोठ्या हायटेक लेवलच्या मॅग्नेटोथेरपी आहे. असे खूप मोठे हायटेक तंत्रज्ञान आपल्याकडे बऱ्यापैकी अवेलेबल आहे. त्याच्याद्वारे आपण पेन कमी करतो, न्यूरोलॉजिकल स्टिम्युलेशन करतो आणि तिथला मणक्यामधला गॅप भरून काढला जातो. गॅप नसतो ॲक्च्युली, गादी असते, गादी दबली जाते दोन्ही मणक्यामध्ये, ती गादीचं चॉकअप काढतो आपण. आपल्याकडे निगेटिव्ह प्रेशर तयार केलं जातं त्या मशिनरीद्वारे आणि ती गादी आतमध्ये खेचली जाते. हे तंत्रज्ञान आपण वापरतो. दिवसातून पेशंटला बऱ्याच ठिकाणी अर्धा 1 तासामध्ये बऱ्याच ठिकाणी पेशंटला ट्रीटमेंटला घरी पाठवतो. आपण तोच पेशंटला 2, 2.5, 3, 4 तास ट्रीटमेंट रोजची चालते. त्यामुळं आपल्याकडं वेळ खूप दिला जातो आणि प्रॉपर ट्रीटमेंट होते. आपल्या जेवढं कमी कॉस्टमध्ये आपण ट्रीटमेंट करतो त्याच कॉस्टमध्ये अख्ख्या ट्रीटमेंटची कॉस्ट ती पुणे मुंबईला एका वेळची सेटिंगची किंमत असते. आपली पूर्ण ट्रीटमेंट होती त्यावेळेस. माझ्याकडे पेशंट येतात, सांगतात. हो सर, आम्ही पाहतोय की तुमच्याकडे शेतकरी वर्ग किंवा कामगार वर्गामध्ये देखील भरपूर सारे पेशंट तुमच्याकडे येत असतात. तर तुम्ही अशा कोणकोणत्या म्हणजे दुखण्यावर तुम्ही उपचार करता, सर्व्हिसेस देता? आता माझ्याकडे शेतकरी वर्ग जास्त, म्हणजे मी आहे ग्रामीणमधला, त्यामुळं माझा ग्रामीण टच खूप चांगला आहे. त्यामुळं ग्रामीणच्या पेशंटची दुखणं काय आहे हे मला चांगलं जेन्युनली माहिती आहे. त्याच्यामुळं शेतकरी वर्गांमध्ये बऱ्यापैकी ग्रामीण माझ्याकडे इमोशनल अटॅचमेंट असणारे, काही डोळ्यातून पाणी काढणारे सुद्धा पेशंट आहेत आपल्यासाठी. आपण जेन्युनली म्हणजे बाय हार्ट ट्रीटमेंट करतो. हार्ट टचिंग, इमोशनल अटॅचमेंट खूप आपल्याकडे राहते बऱ्यापैकी. शेतकरी वर्गांमध्ये असेल काय असेल, जेन्युइन ट्रीटमेंट करणं आणि प्रामाणिकपणे आदरार्थी कोणीही दुखणं घेऊन येत असताना आपल्याला काय मौज मज्जा हौस आहे म्हणून इथे येत नाही आहे. कोणाचं तरी दुखणं घेऊन येते आपल्याला. दुखणं म्हणजे त्याचा दुखवटाच असतोय तो, म्हणजे दुखवटा काय एकाच प्रकारचा नाही, त्याचं दुखतं हे त्याचं खूप मोठं दुखणं आहे. तर त्याच्यावरती आपण म्हणजे खूप प्रामाणिकपणे जेन्युइनली ट्रीटमेंट करतो. त्यामुळं लोकांचा आपल्यावरती चांगला विश्वास आणि पगडा आहे ग्रामीण लोकांचा. आता सर तुम्हाला 12 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. जर आता जे नवीन मुलं आहेत, जे फिजिओथेरपी करायचा विचार करतात किंवा फिजिओथेरपिस्ट व्हायचा विचार करतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे मला आता PG करून किंवा माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये मला 12 वर्ष झाली. त्याच्या अगोदर मी एका मोठ्या ऑर्थोपेडिशियनकडे एक 4-5 वर्ष काम केलं. बाकीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम केलं. त्याच्यानंतर काम करत असताना आपलं बेसिक क्लिअर असेल तर आपण यू कॅन रॉक. तुमचं इफ युअर बेसिक, आमचे प्रोफेसर चेन्नईमध्ये सांगायचे नेहमी की इफ युअर बेसिक इज स्ट्रॉंग देन यू कॅन रॉक. तुमचं बेसिक्स गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या ॲनाटॉमिक चांगली पाहिजे, फिजिओलॉजी चांगली पाहिजे, बायोमेकॅनिक्स चांगलं पाहिजे, कंडिशन्स चांगल्या माहिती पाहिजे तुम्हाला, तुमचं पॅथॉलॉजी चांगली माहिती पाहिजे सॉरी. तर त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट आणि ह्या गोष्टी सगळ्या जरी माहीत असतील, ह्या गोष्टी पेशंटची कला शिकता आल्या पाहिजे तुम्हाला.
कोणाला काय लागतं हे देता आलं पाहिजे, व्यक्ती तशा प्रकृतीनुसार हँडल करणं आलं पाहिजे. ह्या गोष्टी अवगत तुम्हाला एक्सपिरियन्सनेच येणार आहे, ते काही तुम्हाला लगेच लगे येणार नाहीत. आता गेल्या 15 वर्ष झाला, 15-16 वर्ष झालं की मी नुसतं पेशंट फ्लो बघतच राहिलो आहे. त्याच्यामुळं मला पेशंट दारातून जरी चालत आत यायला माझ्या कॅमेऱ्यात दिसलं तरी मला डायग्नोसिस माझ्या डोक्यामध्ये फिक्स असते, याला हा त्रास असणार आहे. हे काही एका दृष्टीने एका गोष्टीने येत नाही, हे कालांतराने एक्सपिरियन्सने येत असतं. आणि आपण त्या पेशंटला कुठल्या अँगलनी बघतोय ना, त्याच्या खिशाकडनं बघता त्याच्या पेनकडे बघितलं पाहिजे पहिलं. त्याच्या खिशाकडे बघण्यापेक्षा पेनकडे बघितलं तरच आपण त्याला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकतो. सर तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल पेन फ्री राहण्यासाठी? पेन फ्री राहण्यासाठी तुम्ही डाएट चांगला प्रॉपर करा, चांगला एक्सरसाइज करा आणि पेन फ्री राहा. व्यायाम कंटिन्यू करत राहा. व्यायामाची गोळी फुकट आहे, तुम्हाला फक्त डेली घेण्याची इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला. आणि चांगला डाएट, देशी डाएट घ्या. हायब्रिडायझेशनच्या जमान्यात राहू नका. देशी डाएट चांगला आणि एक्सरसाइज चांगला असेल तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. सर आता आपण फिजिओथेरपी बद्दल बघतोय, तर पुढे जाऊन तुमचं विजन काय की एक्झॅक्टली लोकांना पेन फ्री करण्यासाठी अजून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करणार आहात पुढे जाऊन? फिजिओथेरपी हे फील्ड कसं आहे, आता ह्या 5-10 वर्षामध्ये प्रोफेशन अवगत झाल्यासारखं लोकांना वाटतं, पण हे फिजिओथेरपी खूप प्राचीन फिजिओथेरपी म्हणजे आहे. याला फॉरेन टच मिळालेला आहे. काही मॉडेलिटीज, तंत्रज्ञान किंवा पेन कमी करणाऱ्या जे मॉडेलिटीज मशिनरी आल्या त्याचा आणि आपल्या बाकीचे एक्सरसाइज टेक्निक्स असतील त्याचा. तर फिजिओथेरपी खूप वास्ट फील्ड आहे आणि ह्या वास्ट फील्डमध्ये काम करत असताना आपल्याला रोज नवीन टेक्निक्स येतात त्याच्यामध्ये. तर माझा भविष्यामध्ये मला पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या लेवलचं तंत्रज्ञान मोठ्या लेवलला घेऊन जायचं आहे. फिजिओथेरपी आहे आपल्याला खूप मोठ्या पद्धतीवरती किंवा पेन फ्री लोकांना बनवण्यासाठी, म्हणजे पेन होऊच नाही ह्या दृष्टीवर काम करायचं आपल्याला. पेन झाल्यानंतर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पेन होऊच नाही ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे भविष्यामध्ये. त्यासाठी आपल्याला काही जर पेन झाला असेल त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट देत असताना आपण सगळ्यात टॉपला आणि हायेस्ट लेवलला काय देऊ शकतो याचा विचार करणं. त्या लेवलचं आपण तेवढ्या हायटेक तंत्रज्ञान, मशिनरी, तेवढं टेक्निकल नॉलेज, टेक्निक्स वापरून आपण भविष्यामध्ये खूप पश्चिम महाराष्ट्रात तर आपण सध्या भविष्यात आपला टॉपला राहण्याचा विचार मानस आहे. तेवढ्या लेवलला आपण विदाऊट पेन फ्री लोकांना करण्यासाठी आपण प्रयत्न करू. मी सुद्धा वैयक्तिक सरांना इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर फॉलो करतोय. सर त्यावर दररोज म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा ते टिप्स आणि ट्रिक्स टाकत असतात की पेन फ्री राहण्यासाठी आपण आपली लाईफस्टाईल कशी पाहिजे किंवा आपण कसं राहिलं पाहिजे. त्याचबरोबर मी ते आयडिया देखील खाली तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे, तर तुम्ही त्या अकाउंटवर जाऊन सरांना देखील फॉलो करू शकता व त्या टिप्स अँड ट्रिक तुम्ही तुमच्या लाईफमध्ये देखील अवगत करू शकता. सर आता आपण रॅपिड फायर क्वेश्चन स्टार्ट करत आहोत. मणक्याचे ऑपरेशन की अत्याधुनिक फिजिओथेरपी, कोणता पर्याय श्रेष्ठ? मणक्याचं ऑपरेशन की अत्याधुनिक फिजिओथेरपीच मी सांगणार. परंतु ऑपरेशन हे पण वाईट आहे असं म्हणत नाही आहे मी, पण ते कंडिशननुसार तुम्ही ठरवू शकता. पूर्ण पायाची ताकद जात असेल तर तुम्हाला ऑपरेशनचाच मी सल्ला देणार. आणि ऑपरेशन टाळण्यासाठी अत्याधुनिक फिजिओथेरपीच चांगली आहे. आजच्या तरुणांमध्ये पाठ आणि कंबरदुखी वाढायचं सर्वात मोठं कारण काय आहे? कारण म्हणजे तुमचं लॅक ऑफ एक्सरसाइज आहे आणि चुकीच्या बसण्याच्या, चुकीच्या वावरण्याच्या, चुकीच्या उचलण्याच्या पद्धती, वजन उचलण्याच्या किंवा काही काम करण्याच्या पद्धती, चुकीच्या पद्धतीमुळे तुम्हाला जास्त त्रास होतो. सर दुसरे फिजिओथेरपी क्लिनिक सोडून त्याने तुमच्याकडेच का आलं पाहिजे? कारण का माझ्याकडे बेस्ट टेक्निक्स आहेत आणि बेस्ट हायटेक तंत्रज्ञान आहे. बेस्ट आपण जे प्रॉपर लागतं ते सिम्प्टोमॅटिक करत नाही आहे, आपण रूट कॉजवरती ट्रीटमेंट करतो. आणि टेक्निकल आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे ज्या आहेत त्या कोणाकडे सध्या तरी नाही आहेत. हायटेक तंत्रज्ञान आपल्याकडेच आहे. गुडघेदुखी आणि टाचदुखी ही कायमची बरी होऊ शकते का? होऊ शकते, 100% होऊ शकते. जर तुम्ही त्याच्यावरती प्रॉपर इलाज केला आणि तुम्ही त्याचे जर प्रिकॉशन बाकी परत नंतर होणे हे जर घेतले, 100% रिझल्ट आहे त्याच्यावरती कायमस्वरूपी. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्ही डिस्चार्ज घेतल्यानंतर जे गोल्डन आवर्स असतात किंवा गोल्डन डेज असतात, 90 दिवसाच्या आत ट्रीटमेंट प्रॉपर घेणं आणि प्रॉपर फिजिओथेरपी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला रिझल्ट चांगला येणार. डिस्चार्ज झाल्या तुम्ही फिजिओथेरपी चालू करणं, तर तुम्ही पटकन महिन्याच्या आत चालू शकता. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी तुम्ही हेल्थ वेब मीडियाला फॉलो करू शकता. धन्यवाद.